देखील आगमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये महत्त्वाची भूमिका असते संदीप फुटाणे यांची आणि त्यांचंच आगमन झालेलं आहे। विनंती असेल संदीप फुटाणे यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जयेंद्र शेठ चषकामध्ये। तर सामना सुरू होतोय पहिल्या फेरीमधील चौथा सामना। हालो चेक हालो चेक हालो चेक हालो चेक हालो चेक हालो 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 चेक थँक्यू। तर सामना सुरू होतोय पहिल्या फेरीमधील चौथा सामना। कोळेगाव विपक्ष दातिवली या दोन टीम मध्ये टॉस जिंकला दातिवली या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी कोळेगाव या टीमला। स्ट्रायकिंगला फलंदाज पराग पाटील। सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले। पहिला चेंडू स्विंग आणि मिस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कोती सज्ज होतो गोलंदाज भावेश दळवी। एक वेगवान गोलंदाज आहे रफ्तार राजा ज्याला म्हटलं तर तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय भावेश दळवी। स्ट्रायकिंगला फलंदाज पराग पाटील आणि त्याला साथ देतोय रवींद्र संदे कोळेगावचा वंडर बॉय। यावेळी सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतो। विशेप मध्ये बॅटिंग करतोय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला। खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव मिळते आणि या एका धावेने श्री गणेश होतोय कोळेगाव टीमचा धावसंख्या एक धाव फलकावरती। स्ट्रायकिंगला फलंदाज रवींद्र संते आहे। नक्कीच खूप चांगलं मनोगत देखील व्यक्त केलं होतं की निशुल्क ही स्पर्धा आहे आणि काही संघांनी आजच्या दिवसामध्ये ॲडजस्ट केलं नाही तर नक्कीच ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांच्याकडे नक्कीच त्या संघांची तक्रार देखील केली जाईल कारण की उद्या त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्याचंच औचित्य साधून उद्या नक्कीच आयोजकांच्या वतीने सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे। भावेश गतीमध्ये परिवर्तन मिस्टामिंग आहे जेलची शक्यता। फलंदाज बाद या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी करतोय आणि रवींद्र संते शून्यावरती बाद। पहिला मोठा धक्का लागलाय कोळेगाव या टीमला एक या धावसंख्येवरती। रवींद्र संते बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू सो मच डीजे मास्टर। आणि साबे टीमला विनंती असेल आपण कुठे जाऊ नका। साबे टीमला ही विनंती आहे आयोजकांची सूचना आलेली आहे की आपण कुठे जाऊ नका। साबे संघाला ही विनंती असेल। नवीन फलंदाज सुनील येतोय सुनील भोईर। एक्सपिरियन्स प्रचंड आहे परंतु पहिला फलंदाज हा खूप लवकर गमावलाय कोळेगाव या टीमने। रवींद्र संते शून्यावरती बाद झाला। खूप चांगला झेल पकडला अनिकेतने। गोलंदाज भावेश दळवी यावेळी बॅक टू द बॉलर खेळतोय। अप्रतिम गोलंदाजी। मी आधीच म्हटलं होतं वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस करतोय वेगाने प्रभावित करतोय हा गोलंदाज भावेश दळवी। डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती 1-1। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज भावेश दळवी। मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय भेदक मारा करतोय हा गोलंदाज भावेश दळवी या षटकामध्ये। राईट अमोर द विकेट। स्ट्रायकिंगला फलंदाज पराग पाटील। यावेळी क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला चूक होणार नाहीये। सुरेख जेल डिप्लाय सलामीचा फलंदाज पराग पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत आणि इथून मात्र
जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल, मिडल ऑर्डरच्या या दोन फलंदाजांवरती एक चांगली धावसंख्या सेट करण्याची नवीन फलंदाज शंकर संते. गोलंदाज भाविश दळवीच्या माध्यमातून नवीन फलंदाज शंकर संते येतोय. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅट्समन आहे कोळेगाव या टीमचा. यावेळी स्क्वेअर कटचा फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट पॉइंटला कोणती धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती कोळेगाव या टीमची 2-1. रवींद्र संतेचा तोच येतोय अनिकेत म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. अक्षय म्हात्रे यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. विशाल मडवे यांचा संघ आपण पाहतोय. जय हनुमान दातिवली संघ त्यांना फाईट करतोय कोळेगाव संघ. यावेळेस ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की दोन्ही एक्सपिरियन्स फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. शंकर संते आणि सुनील भोईर. अनेक सामने जिंकून दिले शंकर संतेने, सुनील भोईरने. दोन्ही फलंदाज अष्टपैलू आहेत कोळेगाव या टीमचे. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी मार्क होते. राऊंड विकेट. यावेळी स्क्वेअर कट करतो क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. बॅकिंग देखील खूप चांगली होते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. ते म्हणजेच कोळेगाव या टीमला. जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली हा विद्यमान सामना सुरू आहे. जयेंद्र शेठ चषक 2022 चे हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा स्विच हिट करतोय. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू हा खेळलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज अनिकेत म्हात्रेचं. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज अनिकेत म्हात्रे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये भाविश दळवीने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज अनिकेत म्हात्रे. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट समोर दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फंबल होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करतोय हा गोलंदाज अनिकेत म्हात्रे. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी ही खूप चांगली आहे दातिवली या टीमची. फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली. गॅप शॉट सिलेक्शन इनफिल्डच्या वरून एक धाव तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळत्या त्या 2 धावा आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. 9+2
एकूण 3 धाव मिळतात आणि पुढील चेंडू फ्रीड असेल. तर या पुढील सामना असेल कोळी नांदिवली विपक्ष पडले या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघाची संघटनाकडे विनंती असेल टॉस साठी या आपण चेतन ढोणे यांचा संघ आपण पाहू शकाल कोळी नांदिवली आणि त्यांना फाईट करेल स्वप्नील मात्रे यांचा आदर्श 11 पडले. यावेळी बिग हिट करतो लॉफ्ट हिट फ्रीटची संधी होती क्षेत्ररक्षक आहेत झेल तर पकडल्या परंतु फ्रीट आहे आणि मिळत्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट तिसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये 12 धावा धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली पार्टनरशिप बनवताना आपण पाहतोय शंकर संते आणि सुनील भोईरला कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज 1 या धावसंख्येवरती बाद झाले होते आणि त्यानंतर 11 धावांची पार्टनरशिप बनवली आहे शंकर संते आणि सुनील भोईरने. स्विच हिट क्या बात है सुरेख फटका गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत कणकणीत चौकार आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती जय गावदेव कोळेगाव या टीमची 2-16. डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण ही क्रिकेटपटूंची खाण इथे क्रिकेट जीवकी प्राण इथे क्रिकेट जीवकी प्राण 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 या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 16 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये भावेश दळवी. ज्या भावेश दळवीने एका धावेचं षटक फेकलं होतं त्याच भावेश दळवीवरती विश्वास दाखवतोय संघनायक जयेश म्हात्रे आणि विशाल मडवी. एसटीएनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड विशाल मडवीला. भावेश गोलंदाजी मार्कवरती हाफ ट्रॅकर होता हुक करण्याचा प्रयत्न परंतु लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवंत धाव मिळताना धावसंख्या 1 पुढे सरकेल आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. 2-17 अशी धावसंख्या. खूप चांगली बॅटिंग करतोय सुनील भोई त्याला साथ देतोय. शंकर संते खूप चांगली पार्टनरशिप आतापर्यंत 16 धावांची पार्टनरशिप बनवली आहे शंकर आणि सुनीलने. कालचा दिवस नक्कीच कोळेगाव टीमचा होता कारण की 3 संघ नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी क्वालिफाय झाले. ओव्हर द विकेट यावी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 17 धाव धावफलकावरती. काल नक्कीच कोळेगावचा 40+ संघ होता आणि खंबाळपाड्याच्या स्पर्धेमध्ये नक्कीच टॉप 3 मध्ये तो संघ दाखल झाला. त्यानंतर मानपाड्याच्या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या संघाने बदलापूरच्या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळी शॉट अंपोल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय फर्स्ट स्लिप मध्ये शॉट थर्डमॅनला 1 धाव मिळते. यस बॅट कटचा इशारा येतोय. पंचांचा मनोज गुप्ता सर आहेत. धावसंख्या 1 पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. भावेश दळवीने इम्प्रेस केलं या सामन्यामध्ये कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 1 धावेचं षटक पेगलं होतं. महागडी गोलंदाजी केली अनिकेत म्हात्रेने तब्बल 15 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज भावेश दळवी. अपकमिंग टॅलेंट आहे. यंग जनरेशन आपण पाहतोय
उज्ज्वल भविष्य आहे दातिवली या टीम कडून. भावेश पुन्हा एकदा लीडिंग एज आहे आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन होतोय कोळेगाव टीमचं आणि नशिबाच्या या 4 धावा मिळत आहेत कोळेगाव संघाला. पुढे सर्कल 22 22 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतोय सुनील भोईरचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. दबाव मानसिक दडपण निर्माण झालंय. गोलंदाज भावेश दळवीवरती आणि दिशेपासून भरकटतोय आणि त्यामुळेच पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. कोळेगाव विपक्ष दातिवली हा विद्यमान सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा 4था सामना. यापुढील सामना असेल कोळी नांदिवली विपक्ष आदर्श 11 पडले. या दोन टीम मध्ये दोन्ही संघाची संघटना विनंती असेल टॉससाठी त्वरित यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यावेळी ऑन साइडला फ्लिक करतायत पंचांनी. नक्कीच तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. भावेश यावेळी चांगला चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 25 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज भावेश दळवी. जो संघनायकाने विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थक ठरवलाय गोलंदाज भावेश दळवीने या सामन्यामध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा. प्रथम बॅटिंग करणाऱ्या कोळेगाव या टीमची. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्याला गाव लोक सारा नावाला आलाय उगवता तारा. दादा माणूस छानतेच कार्य महान मनान हाय तो नेक. दादा माणूस छानतेच कार्य महान मनान हाय. अक्षय म्हात्रे येतोय नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे सुनील भोईर आणि शंकर संतेने आपल्या टीमसाठी. 25 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. ती म्हणजेच जय गावदेव कोळेगाव या टीमला. यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील 5वा सामना. आदर्श 11 पडले
विपक्ष कोळी नांदिवली. फुल टॉस चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल केलाय बॅट्समन सुनील भोईरने. चौकार आलाय सुनील भोईरच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग तो करतोय आणि धावसंख्या 30. यावीस शॉर्ट अंपुल करतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि सुरेख जेल टिपलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. अनिकेत म्हात्रेने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. सुनील भोईर बॅक टू द पविलियन. आदर्श 11 पडले. संगणकाला विनंती असेल आपण टॉससाठी या त्वरित, कारण की कोळी नांदिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोळी नांदिवली संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. यावीस विकेट करतो लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय वाईड ईस्ट लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. शंकर संते बॅक टू द पविलियन. ही जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग फलंदाज विश्वास आहे आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जर या चेंडूवरती विकेट घेतला तर नक्कीच विकेट हॅट्रिक पूर्ण होईल आणि ब्रँडेड शूज असतील तेव्हा गोलंदाज अक्षय म्हात्रेसाठी. यावी स्विचिट क्या बात आहे. आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि फेकून दिलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. फलकावरती अप्रतिम बॅटिंग करतोय विश्वास पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 34 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज गमावलेत ते म्हणजेच कोळेगाव या टीमने. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. राईट मोर द विकेट. यावीस ऑफ ब्रेक केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉट फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय गावदेव कोळेगाव या टीमची.
देवेंद्र पाटील येतोय नवीन गोलंदाज आणि पहिला चेंडू येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थगित आहे 35 धावा धावफलकावरती. या षटकानंतर नक्कीच आपण टॉस देखील करणार आहोत. आदर्श 11 पडले विपक्ष कोळी नांदिवली या दोन टीम मध्ये दोन्ही संगणक देखील उपस्थित आहेत. चेतन दादा देखील उपस्थित आहे. कोळी नांदिवली या टीमचा कॅप्टन चेतन ढोणे यांना इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या सामन्यामध्ये. देवेंद्र पाटील राईट मोर द विकेट. यावेळी बिग हिट करत लॉफ्टेड हिट आणि क्षेत्ररक्षक होते ते फक्त बनतील प्रेक्षक. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ दी पार्क षटकार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक होती निवृत्ती आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे सर्किल आपण पाहू शकाल 42 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचं षटक म्हटलं जातं. तेच स्लो गोरचं षटक सुरू आहे गोलंदाज देवेंद्र पाटीलचं. नक्कीच अपकमिंग टॅलेंट आपण पाहतोय दातिवली टीम मध्ये. गेली 2 वर्षांपासून खूप चांगली कामगिरी करतायत. देवेंद्र पाटील असतील त्यानंतर भावेश दळवी असतील अक्षय मात्रे इम्प्रेस केले सर्वांनी. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जयेश मात्रे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी परंतु चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 44 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत वायडिश लॉंग ऑफला. एक धाव तर कंप्लीट केली आणि धावाची संधी फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. विश्वास पाटील बॅक टू द पवेलियन. आहे या इनिंग मधील 45 धावा धावफलकावरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज भावेश पाटील. राईट मोर द विकेट गोलंदाज देवेंद्र पाटील. चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर विकेट चेंडू खेळलाय. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच कोळेगाव या टीमने दातिवली या संघासमोर. तर वळूया आपण व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं. सन्माननीय खंबालपाडा गावचे समाजसेवक सचिन चौधरी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. नितीन म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण आज सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. सचिन चौधरी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांच्या वतीने मी त्यांचा देखील विशेष आभार व्यक्त करतोय.
आणि टॉस देखील आपण करणार आहोत. सचिन चौधरी साहेबांचे शुभ हस्ते. आदर्श 11 पडले टीमचे कॅप्टन आहेत स्वप्नील म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला चेतन डोणे जे संघनायक आहेत कोळे नांदिवली या टीमचे. आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच आदर्श 11 पडले या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? निशुल्क स्पर्धा आहे जयेंद्र शेठ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना नक्कीच जयेंद्र शेठ बोडके यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन 36 ग्रामीण संघांचा सहभाग आहे आणि या 36 संघांना कोणतीही प्रवेश फी नाहीये. या संकल्पनेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच सुंदर संकल्पना आहे. इथे आपल्या पूर्ण असोसिएशनमध्ये कोणीच असं करत नाही आहे आणि ही पहिल्यांदाच झाली आहे टुर्नामेंट. आणि तरी पण आपल्या टीम्स आहेत जेणेकरून आयोजनाला थोडंसं मला वाटतं थोडंसं की गालबोट लावण्याचा प्रश्न होतो, कारण की फ्री एंट्री असूनसुद्धा काही टीम लेट येतात किंवा काहीही होतं. त्याच्यामुळे जरा टीम्सला समजायला पाहिजे होतं. नक्कीच कारण की आयोजकांनी आपल्यासाठीच स्पर्धा ठेवलेली आहे. तोच उल्लेख मी करणार होतो. परंतु या मैदानावरती आल्यानंतर एक प्रसन्न वाटतं, कारण की प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड आहेत आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी देखील आहे. आयवा झेलसाठी स्पोर्ट्स शूज आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच जेवढी तारीफ करायची ती कमीच आहे, कारण की कोणच नाही करत आपल्या पूर्ण असोसिएशनमध्ये असं. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्समधून माहिती दे टॉस जिंकलाय आदर्श 11 पडले या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओटो कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक करण काळन. थँक्यू रोशन दादा, ज्यांचा आवाज आपण ऐकला काळाच्या पहिल्या सत्रामध्ये. तर माहिती येते शील्ड 40+ संघ विजयी होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामना सध्या तुमच्या समोर आहे तो म्हणजेच गावदेव कोळेगाव आणि जनुमान दातिवलीमध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली, 47 धावा उभारलेल्या आहेत त्या कोळेगाव संघाने. 48चं लक्ष्य, 48 धावसंख्येचं लक्ष्य ठेवलंय. पुढचा सामना तुमच्या समोर असेल तो पडले आणि नांदिवली कोळीवाडामध्ये. पडले वर्सेस नांदिवली कोळीवाडामध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर आघाडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत निवृत्ती म्हात्रे आणि जयेश म्हात्रे ही जोडी. लक्ष 48चं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती रवींद्र संते. विश ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आतमध्ये येणारा, स्लॉक स्वीप केला डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने सरळ सीमा पार. सुरुवात दमदार. पहिला चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकारला. आजच्या दिवसामध्ये बहुतांश आपण बघितलं पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना डावाचा. या सामन्याचा देखील दुसऱ्या डावाचा चेंडू आपण बघितला सीमारेषेच्या बाहेर जात असताना. हुक करतात स्क्वेअर लेग मध्ये. पावर प्ले सुरू आहे. डीप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठमोर आहे. सीमारेषेच्या जवळ अडवलाय. उचलून फेक करतायत. तोपर्यंत फक्त त्या ठिकाणी मिळते ती 1 रन. दुसऱ्या धाव्यासाठी थांबवलं त्या ठिकाणी निवृत्ती यांना. बॉडीचा बॅलन्स त्यांचा गेला होता, त्याच कारणास्तव या ठिकाणी फक्त 1 रन पूर्ण करतात आणि एका धाव्याने धावफलक आपण बघतोय सध्या जाऊन पोहोचलोय ते 5 वरती. आलिम किर्लेवन क्रिकेट संघ रेग्युलर आणि 40+ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा तुमच्या समोर आहे. जयेंद्र शेठ चषक 2022 हे पर्व. नूतन वर्ष 2022 मध्ये चौथ्याच दिवसामध्ये आपण आहोत. बॅकफुट लावून कट करतात. धावामध्ये खेळले, पॉइंट ला बसले गेले. सॉफ्ट डिस्मिसल. पहिला धक्का. 5 वरती पहिला गडी बाद.
वरती पहिला धक्का. चेंडूला या ठिकाणी बदलवण्यात आला. अगोदरचे दोन्ही चेंडू जर आपण बघितलं ऑनसाईडला लेगस्टम्पला होते, ते दोन्ही ऑनसाईडला आपण बघितले. एक चौकारला एक सिंगल आले, त्यानंतर ऑफस्टम्पचा बाहेर चेंडू हाताळला, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला गवसले, हवेमध्ये खेळले होते. जयेश या ठिकाणी शून्यावरती बाद होतोय. 5 वरती पहिला धक्का लागला आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते तिसऱ्या क्रमांकावरती विशाल मडवी. बदलाव गरजेचा असतो. खुद को बदलना सीखो यारो, साल तो हर साल बदलता है. आणि ते गोलंदाजीमध्ये चेंडू बदलवण्यात आले. अगोदर जर आपण बघितलं तर लेगस्टम्पला पिचिंग करण्यात आली, यावेळेला ऑफस्टम्पचा बाहेर होता चेंडू आणि गवसला पॉइंटला तो फलंदाज जयेश. विशाल मडवी तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला असतील. 5 वरती पहिला धक्का बसलाय. पॉवर प्ले सुरू आहे. मिड ऑन आतमध्ये, डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये आहे ते लॉंग ऑफ. रवींद्र संते पुन्हा ऑनसाईडला वेगळा बेरकावण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर रूम त्यांनी क्रिएट केला होता. ऑफस्टम्पचा बाहेर निघत असताना जागा बनवली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आपण बघतोय. कमबॅक सुरू आहे. चौकारानंतर पहिल्या चेंडू वरती चौकार आल्यानंतर कमबॅक करत आहेत ते रवींद्र. समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न होता बिहाइंड द विकेट. त्या ठिकाणी थर्डमॅनला चेंडू पाहायला मिळाला. लगेचच त्यांनी उचलून फेक केला होता. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आपल्याला प्रशांत भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं. फुलर लेन त्यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. जसे शफल झाले होते फॉलो करण्यात आलं होतं गोलंदाजाकडून. फलंदाजाला लागोपाठचे 2 चेंडू येतात निर्धाव. षटकातील असेल शेवटचा चेंडू. बॅकफुटला ज्यावेळेला कट करतात, गॅप मध्ये खेळलेत. डीप मध्ये हा चेंडू चाललाय. स्वीपर कव्हरला 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे, चेंडूच्या चेंडू पुढे आणि आता क्षेत्ररक्षक पायाचा सान अडवण्याचा प्रयत्न त्याचा फसतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या अगोदर चेंडू सीमारेषा पार करतोय. चौकार इथे येतोय. षटक पहिलं संपन्न. 1 गडी बाद. जनुमान दातिवली जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ फॉर दी फर्स्ट विकेट. टार्गेट असताना 48 धावसंख्या सर. बॅक स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती मात्रे आहेत. पहिला चेंडू आलाय तो निर्धाव. यस्तांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना त्या ठिकाणी जाळं सजवत असताना पाहायला मिळाले विकेट किपर सुनील भोईर. फुलरले तो ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरला चिरता चेंडू चालला. त्या अगोदर क्षेत्ररक्षक पोहोचला. गुड फिल्डिंग. फेकी लगेचच करतात स्ट्रायकिंग एंडला. शंकर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. शंकर संत यांना आपण बघितलं. एक चपळ क्षेत्ररक्षक या संघाचा वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. फेक लगेचच केली त्यांनी स्ट्रायकिंग एंडला. 1 रनवरती समाधान मानण्यास भाग पाडले दोन्ही फलंदाजांना. द्विरंकामध्ये धावफलक 10 वरती. क्षेत्ररक्षणामध्ये होत असताना पाहायला मिळेल परिवर्तन. डीप मध्ये आपण बघतो लॉंगन आहे. त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल ऑन साइडला डीप पॉइंट आतमध्ये येते. ते शॉर्ट कव्हरला आता लॉंग ऑफ डीप मध्ये. ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लागते. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदर आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते 20 या आकड्यावरती. अजूनही आपण बघू शकाल समीकरण. गरज आहे या सामन्यामध्ये 28 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहे ते एकंदरीत 18. संगीत आहेत कोळीगीतांमधली आणि डीजे मास्टर सुशांतचं मी कौतुक करेन. बरेच खूप कमी असे ऑपरेटर असतात ज्यांच्याकडे असा खजिना असतो आणि तो सुशांत उलगडतात इतिहासाची पानं. संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतात. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा 20. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि आता 11 आलेले आहेत. एक लेग बायसी देखील नव्हती त्यामध्ये. समीकरण 28 ची गरज. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा येत आहेत ते बॉलिंग मार्क वरती. सीमारेषेच्या बाहेर शफल झाला. यावेळेला क्रॉस बॅटेड लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता ठिकाणी.
ऑन साईडला मिड विकेट लॉंग ऑनला क्लिअर करायचं होतं. अगोदर लेग स्टंपला उभे होते, त्यानंतर थोडे हलकेसे शफल झाले. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतोय असताना खेटून तुम्हाला पाहायला मिळतील विकेट किपर सुनील भोईर. शफल झाले त्यावेळेला पाठीमागे हा चेंडू चाललाय फ्लाइंग स्लीप मधून बॅकवर्ड पॉईंटच्या दरम्यान हा चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा येतो अंपायरचा. सिंगल मिळते आणि धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते सध्या 25 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धाव फलक. सामन्यामध्ये समीकरण चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत आपण बघतोय 15 आणि 15 मध्ये बनवायच्या धावा 23. लॉंग ऑफला थोडस वाईड ऑफ करण्यात येतं, सरकवण्यात येते. रवींद्र विशालसाठी ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये हवेमध्ये हा चेंडू गॅप आहे त्या ठिकाणी मोठी क्षेत्ररक्षक येतो आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडला. तो सीमारेषेच्या बाहेर पडलाय की आतमध्ये अंपायर बघताय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सीमा पार चौकार. जागा बनवली होती आणि त्यानंतर या चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये हवेमध्ये खेळले होते. संधी होती परंतु क्षेत्ररक्षक दूरवर उभे होते. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. ऑर्थोडॉक्स गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत आता ते 12. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोघांमध्ये. जयेश मात्र शून्यावरती बाद झाले होते. निवृत्ती आणि आपण बघतो विशाल मडवी यांनी डावाला पुढे नेले. 30 वरती धाव फलक आहेत. 30 कंप्लीट. 18 धावसंख्येचं अजूनही समीकरण गणित सोडवायचं आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत ते 12 धावा. तर आमच्या समवेत आता येत आहेत प्रमुख भूमिका ज्यांची आहे मॅनेजमेंट कमिटीमध्ये ते आमचे प्रेमनाथ जालिमकर, कारण आमचे आता स्कोरर लंचसाठी गेलेले आहेत. कुशल अजूनही वाट बघतायत, त्यांना कधी रिलीव्हर येईल, त्यांना भूक लागले भरपूर. 30 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पाण्याचं सेवन होतं. भली मोठी स्पर्धा तुमच्या समोर आहे. नरेंद्र शेठ चषक 2022 मध्ये आपण ही स्पर्धा अनुभवतात. 36 संघांचा समावेश आहे. प्रवेश फी निशुल्क आहे आणि 36 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. आज बरोबर 8:45 वाजता चारही संघ दिलेल्या वेळेवरती उपस्थित होते. आज काही संघांना स्किप करण्यात आलं, ड्रॉप करण्यात आलं या स्पर्धेमधून काही कारणास्तव आणि त्यांच्या जागेवरती रिप्लेस काही संघ करण्यात आलेले आहेत. 12 मध्ये 18ची गरज आहे. 30 धावा झालेल्या आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊ आपण एक छोटीशी विश्रांती आणि जाऊयात पुन्हा एकदा डीजे सुशांतकडे. ऐकूया संगीत. आता त्या ठिकाणी ऑनफिल्डला लावण्यात आलेल्या एका प्लेअरकडे रवींद्र संत ते इंडियन डिझेबल टीमचं प्रतिनिधित्व करतात. एकदा चेक करा आपण तो माईक. हॅलो, येस सुरू आहे. थोडा व्हॉल्यूम द्या त्या माईकला डीजे मास्टर. जास्त डीप गेलेत त्यामुळे आवाज येत नाहीत का? रेंज इश्यू. हॅलो, येस आवाज तर येतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये समीकरण या सामन्यामध्ये आहे ते 18 धावसंख्येचं टीम मीटिंग झाली आहे. रवींद्र संत्यांना प्रश्न असेल टीम मीटिंग मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा नव्हे तर आता पराग आलाय, काय अपेक्षा असेल पराग कडून? लॉफ्टला चेंडूला मिस टायमिंग हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावला स्वतः कॉल दिलाय. परागने आय विल टेक कॅसने घेतली आहे. सुंदर झेल फलंदाज बाद. 30 वरती दुसरा धक्का.
नेटवर्क इश्यू आहे. नेक्स्ट ओव्हरमध्ये आपण रवींद्र संत यांच्याशी संपर्क नक्की साधणार आहोत. धावफलक 30 वरती या सामन्यामध्ये 11 चेंडू आणि 18ची आता गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये येतात 14 क्रमांकावरती अनिकेत जे असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती मात्र्यांना आपण बघतो परागने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. राऊंड विकेट. फुलर लेंथ होता, बॅटचा खालच्या भागाला लागलाय, चाललाय गरंगळ चेंडू डीप मध्ये. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल. निवृत्ती धावतायत, फेक येते स्ट्रायकिंग एंडला. भावेश पाहायला मिळाले. गुड फिल्डिंग. भावेशने आउटफील्ड मध्ये चांगली कामगिरी केली आहे क्षेत्ररक्षणामधून. डीप मध्ये सामन्यामध्ये आता गरज आहे ती 15 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत 9. पराग त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. युवा नेते आदरणीय श्री वैभव अलिमकर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत जयेंद्र शेठ चषक 2022 मध्ये. फुलर लेन ऑन साइडला दिशा दिली. फाईन लेगला लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. उचलला चेंडूला अनिकेतचा कॉल आहे दुसऱ्या रनचा आणि तो पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंगला. डायरेक्ट हिट केलं तर कदाचित प्रश्न विचारण्यात आले असते, परंतु बॅकअप डीप मध्ये होतात. थांबले त्या ठिकाणी यष्टीरक्षक. 10 मिनिटात 2 धावफलक जाऊन पोहोचले. 39 वरती 48 लक्ष. 9 धावसंख्येची अजूनही गरज आणि चेंडू शिल्लक आहे त्यासाठी आता फक्त 7. तयार होतात बॉलिंग मार्क वरती पराग पाटील. ऑप्शनचा बाहेर होता. इनसाइड आउट. टिपिश कामा पॉइंटला चेंडू चाललाय भेदून सीमा पार. 4 इथे मिळतात आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. ते एकंदरीत 43 वरती. सामन्यामध्ये आता गरज आहे ती 5. किती विकेट होते? 5 विकेट होते. या डावामध्ये फक्त 2 आहेत. सो आता 5ची गरज आहे. 4 धावा विकेटच्या आधारावरती विजयासाठी पुरेशा असतील. परागने सुरुवात चांगली केली होती या षटकाची. ज्या षटकामध्ये त्यांनी विकेट मिळवली होती जिथे 12 मध्ये 18 धावसंख्येची गरज होती, परंतु त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूंमध्ये धावा त्याने खर्च केल्या 10. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट फक्त 3. त्याचं 13 धावसंख्येचं षटक राहिलं आणि आता निर्णायक षटकामध्ये आपण बघू शकाल 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 5 विकेटच्या आधारावरती 4 धावा विजयासाठी पुरेच्या असतील. सध्या चर्चासत्र सुरू आहे. या षटकामध्ये अनुभवी हातामध्ये चेंडू सोपवलाय रवींद्र संत यांनी जे संघनायक आहेत या संघाचे आणि तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होतात ते सुनील भोईर. माईक आता ऑन असेल. आपण चर्चा करूयात रवींद्र संत यांच्याशी. IPL मध्ये आपण जसं बघतो 6 मध्ये 5 काय रणनीती असेल आणि काय अपेक्षा आता नक्कीच आहेत सुनील भोईर यांच्याकडून. रवींद्र संते कमीत कमी 1-2 बॉल डॉट गेले तर जरा प्रेशर येईल. सिंगल करावे लागतील. तीच बघूया आता. पहिला चेंडू चाललाय तो या ठिकाणी फाईन लेग मध्ये. शाबाश. सिंगल रोखू शकत नव्हते. सिंगलने या ठिकाणी धावफलक पुढे जाईल ते म्हणजेच 44 वरती. आता 4 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5. सो इथे विकेट मिळवावे लागतील कारण अनिकेत या संघाचा स्लॉगर आहे. 4थ्या क्रमांकावरती आलाय. या डावामध्ये आपण बघतो आता समीकरण 4 धावसंख्येची गरज. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला मिड विकेट मध्ये थांबले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. टप्पा पडलाय. उचलला चेंडूला. गुड फिल्डिंग. फेक करतायत ते. 9 सेकंडला फेकी आले आणि 2 रन्स ते रोखू शकत नव्हते. आता 2 रन्स इथे पूर्ण होत आहेत. धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 46 वरती सामन्याचं चित्रात आपण बघतो अजूनही गरज आहे ती म्हणजेच 2 धावसंख्येची आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 4. चर्चा करूया परंतु सामना क्लोज आहे त्याच कारणास्तव आता आपण बघतोय लेक्समला चेंडू बाहेर होता. अंपायरने वळण घेतलं. इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि धावफलक सध्या आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 47 वरती. स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची गरज. पॉइंटला चेंडू सिंगल मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तो हुकला. रन कंप्लीट होते आणि 48चा यशस्वी पाठला केलाय. तो बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये जनुमान दातिवली संघाने हार्दिक आहे 2014 मध्ये ते जयेशी जोशी या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.